ती पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केलंय त्या संदर्भातली आहे। पंतप्रधान मोदी यांनी जनतेला 3 मोठी आवाहनं केली आहेत। पेट्रोल डिझेल जपून वापरा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, परकीय चलन वाचवावं लागेल आणि पुढचं वर्षभर देशभरातील फिरायला जाऊ नका, देशाबाहेर खरं तर फिरायला जाऊ नका, अशी मोठी आवाहनं मोदींनी केलेली आहेत। त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग वाढवण्याचा सल्ला दिलाय। युद्धाचा भारतावरती जो गंभीर परिणाम झालाय, त्यामुळेच या युद्ध परिस्थितीशी सगळ्या भारतीयांना एकजूट होऊन सामना करावा लागेल, असं मोदींनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदी तेलंगणामधल्या सिकंदराबाद मधल्या एका सभेत बोलत होते आणि त्यावेळी मोदींनी महत्त्वाची आवाहनं केली आहेत। वैश्विक संकट के इस समय में हमें कर्तव्यों को सर्वोपरि रखते हुए कुछ संकल्प लेने होंगे और उन संकल्पों को पूरे समर्पण भाव से पूरा करना होगा। जैसे एक बड़ा संकल्प है पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। दरम्यान याबाबत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याचा छत्रपती संभाजीनगरमधल्या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूयात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात देशातील सर्व जनतेला काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले, आवाहन केलं आहे की पुढील काळात आर्थिक संकट पाहता काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, त्याचं नियोजन करायला पाहिजे। आणि यात महत्त्वाचं होतं म्हणजे पुढील काही दिवस नागरिकांनी पेट्रोल डिझेल जपून वापरावं, गरज नसेल तर मेट्रो सारखे पर्याय निवडावा। आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावर आहे, जे सकाळी नोकरीसाठी किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी घराबाहेर निघणारे हे पेट्रोल पंपावर लोक आहे। त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। थोडंसं काय त्यांना वाटतं या सगळ्यावर। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामधून असं सांगितलंय की पेट्रोल डिझेल आता कमी वापरा, गरज असेल तर इतर ज्या सार्वजनिक बसेस वगैरे आहेत त्याने प्रवास करा, देशावर संकट आहे मोठं। काय वाटतं तुम्हाला? बरोबर बोलले ना। बरोबर आहे। विनाकारण पेट्रोल डिझेल वापरलं तर फरक आज नाही उद्या जाणवणारच। बरोबर बोलले। काही तरुणी सुद्धा आहे, कॉलेजला जातात। काय नाव तुझं? दिया। दिया, मला एक सांग, काल पंतप्रधान असं म्हणाले की आपल्याला आता डिझेल पेट्रोल जपून वापरावं लागेल, आपल्यावर मोठं संकट आहे, आता लोकांनी डिझेल हे कमी वापरा आणि गरज असेल तर मेट्रो सारखे पर्याय वापरा। काय वाटतंय तरुणी म्हणून तुला? तरुणी म्हणून मला वाटतंय की करेक्टच बोलताय ते, पण आता ते कन्व्हिनियन्स वर असतं ना। तर तुम्हाला काय प्रेफरन्स आहे, तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला हे वापरायचं आहे, स्कूटी वापरायची आहे की मेट्रो वापरायचं आहे, तुमच्यावर आहे। तर ते डिपेंड करतं ऑनेस्टली। काही गरजेच्या गोष्टी असेल तर तिथे वापरावंच लागणार आहे। हो, अगर गरजेचं आहे तर वापरत असतात। काय वाटतं तुला की नागरिकांनी काय यातून खरंच अशा पद्धतीने वागलं तर फायदा होईल? हो, मला तर वाटतंय की फायदा तर होणार आहे। म्हणजे पोल्युशन पण कम होतं, पेट्रोल कन्झम्पशन पण कम होतं। आता कसं ते वॉर क्रायसिस म्हणून चाललंय सगळं, म्हणून मला वाटतं की वापरावा। चांगल्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया काही येतात।